Hello. This is a video, this is the first video on Laplace transformation. This is the chapter in the second section of applied mathematics. So in short, we will be writing LT for Laplace transformation. So let us go about the definition. So I have written the definition here. Let f of d be a real valued function defined over the interval minus infinity plus infinity. As you can see that minus infinity plus infinity represents a straight line, or I should say x-axis, such that f of t equal to 0 for all t greater than or equal to 0. Then the Laplace transform of f of t, which is denoted as L f of t, and it's defined as L f of t is equal to integration of e raised to minus st f of t dt. And as you can see that there are two values written on this integral sign, 0 to infinity. तर खाली जो 0 लिहिला आहे त्याला आपण लोअर लिमिट असं म्हणतो, लिमिट ऑफ इंटिग्रेशन, आणि वर जो आकडा लिहिलेला असतो तो अपर लिमिट ऑफ द इंटिग्रेशन. तर हा डेफिनेट इंटिग्रेशनचा प्रकार आहे. यू विल रिमेंबर दिस वेन यू विल लर्न द चॅप्टर ऑन डेफिनेट इंटिग्रेशन. हियर एल इज कॉल्ड ॲज द लॅप्लास ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेटर. सो नाव few things you have to remember here. Look at the formula. ह्या बॉक्समधला हा फॉर्म्युला आहे, ह्याच्याकडे पहा. डावीकडे टी आहे आणि इंटिग्रेशन केल्यानंतर तो एसमध्ये चेंज होतो. ओके, जरी इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी केलं तरी जे उत्तर येणार असतं ते एसमध्ये येणार आहे, कारण त्याच्यामध्ये ई रेज टू मायनस एस टी आहे आणि एसला आपण सबस्टिट्यूट नाही करणार. डी टी असल्यामुळे इथे व्हेरिएबल टी आहे, त्याच्यामुळे ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या टीसाठी दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे एस हा इक्वेशनमध्ये असणारच आहे, तो शेवटपर्यंत आपला राहणार आहे. सो मला असं वाटतं की वरचं जे सगळं आहे ते तसंच्या तसं पाठ करा. खूप डिटेलमध्ये इथे आपल्याला जाता येणार नाही. ज्यावेळी जर ऑफलाईन लेक्चर झालं तर त्यावेळी आपण ही डेफिनेशन आणि एकदा बघू शकतो. तर काही सिम्बॉल्स जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. सिम्बॉलिकली एल ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू एफ बार ऑफ एस. तर हे लक्षात ठेवा. ह्यापैकी एल जो आहे तो लॅप्लास ऑपरेटर आहे. एफ ऑफ टी हा आपला फंक्शन आहे आणि त्याचं जे कन्व्हर्जन होणार आहे ते एसमध्ये होणार आहे. आता इथे एफ लिहिला आहे म्हणून ओळखण्यासाठी इथे आपण एफ बार असं लिहिणार आहे. जर इथे जी असता तर आपण इथे जी बार लिहिला असता. तर इथे वेगळं पण असं आहे की एक्स आणि वायच्या ऐवजी टी आणि एस वापरलेलं आहे. ऑल राईट, टीचं कन्व्हर्जन हे एसमध्ये होणार आहे आणि म्हणून त्याला ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात. ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. टी हे ट्रान्सफॉर्म होऊन एसमध्ये झालेलं आहे. मला असं वाटतं की तुम्ही इंटिग्रेशनची काही गणितं काढून बघा. जेव्हा आपण इंटिग्रल ऑफ फॉर एक्झाम्पल इंटिग्रल ऑफ एक्स स्क्वेअर डी एक्स करतो तेव्हा त्याचं उत्तर येतं एक्स क्यूब बाय 3 प्लस सी. एक्स क्यूब बाय 3 ह्याच्यामध्ये व्हेरिएबल कुठे बदललेला नाही आहे, तर मूळ व्हेरिएबल एक्स आहे तो आन्सरमध्ये सुद्धा एक्सच राहतो. पण इथे गंमत अशी आहे ह्या एल टीमध्ये टीचं कन्व्हर्जन जे आहे ते एसमध्ये होणार आहे. म्हणजे फंक्शन तर बदलणारच आहे आणि शिवाय व्हेरिएबलसुद्धा बदलणार आहे आणि म्हणूनच ह्याला ट्रान्सफॉर्मेशन असं नाव दिलेलं आहे. हे लक्षात घ्या. लॅप्लास ट्रान्सफॉर्मेशनचे खूप फायदे आहेत. स्पेशली इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये लॅप्लास ट्रान्सफॉर्मेशन खूप लागतं. शिवाय इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा हा टॉपिक इन्क्लुडेड असतो. त्याच्यामुळे हा टॉपिक आपण इथे सिलेबसमध्ये घेतलेला आहे की जी मुलं पुढे इंजिनिअरिंगला जाऊ इच्छितात त्यांना हे युजफुल आहेच. आता परत एकदा तो वरचा फॉर्म्युला बघूया. एल ऑफ एफ ऑफ टी इज इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी
ई रेज टू मायनस एस टी एफ ऑफ टी डी टी. आता कसं वाचायचं? इंटिग्रल फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. नेहमी वाचताना आधी खालचा लिमिट वाचायचा असतो आणि मग वरचा लिमिट वाचायचा असतो. सो फ्रॉम 0 टू इन्फिनिटी ई रेज टू मायनस एस टी एफ ऑफ टी डी टी. हा झाला एल ऑफ एफ ऑफ टी आणि सिम्बॉलिकली इट इज एफ बार ऑफ एस. ओके. सो नाव काही बेसिक फंक्शन्स आहेत, ते स्टँडर्ड फॉर्म्युले म्हणून आपण वापरणार आहोत. तर त्याचं एल टी आपण जरा बघूया आता. तर पहिला त्यातला फॉर्म्युला प्रूव्ह करतोय आपण. हा फॉर्म्युला आहे बरं का. दिस इज द फॉर्म्युला. फाइंड एल टी ऑफ ई रेज टू ए टी. तर हे लक्षात घ्या, इथे एफ ऑफ टी म्हणजे ई रेज टू ए टी. ज्याचा आपण एल टी काढणार आहोत तो एफ ऑफ टी म्हणून आपल्याला घ्यायचा आहे. तर आता मी आधी फॉर्म्युला लिहिते. लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ई रेज टू ए टी इज दिस इज द फॉर्म्युला 0 टू इन्फिनिटी ई रेज टू मायनस एस टी एफ ऑफ टी डी टी. That is 0 to infinity e raised to minus st and f of t is replaced by this e raised to at dt. Okay. Now integral from 0 to infinity, because here base is same, what we can do is we can add the powers. So powers will give you minus st plus at. t बाहेर काढला आणि मायनस c बाहेर काढला. So e raised to minus s minus a of t dt. तर हे किरकोळ गोष्ट आहे. हे मला वाटतं तुम्ही हे ट्राय करून बघा धिस पार्ट. ओके. दिस इज बेसिक अल्जिब्रा आणि त्याच्यावर फार इथे स्ट्रेस द्यायला नको आहे आपल्याला. सो ई रेज टू ह्याचं इंटिग्रेशन कसं करायचं बघा. त्याचा फॉर्म्युला लक्षात आहे ना तुम्हाला. इंटिग्रल ऑफ ई रेज टू ए एक्स डी एक्स इज ई रेज टू ए एक्स अपॉन ए प्लस सी. राईट. ओके. सेम हियर e raised to minus s minus a into t, हे as it is, divide by the coefficient of t which is minus of s minus a. जसं इथे फॉर्म्युलामध्ये a नी डिवाइड करतो तसं इथे मायनस s मायनस a नी डिवाइड केलेलं आहे. तर अजून तुमचं डेफिनेट इंटिग्रेशन थोडंसं व्हायचं आहे. हे जे लिमिट्स इथे इंटिग्रेशनचे असतात ते आता इथे आपण लिहून घ्यायचे. इथे एवढ्यासाठी लिहायचे की ह्याच्या पुढच्या स्टेपमध्ये आपण हे व्हॅल्यूज ज्या आहेत त्या सबस्टिट्यूट करणार आहोत. आता या व्हॅल्यूज कशा सबस्टिट्यूट करतात ते आधी आपल्याला शिकायला हवं आहे. फॉर एक्झाम्पल सपोज आय हॅव नॉट ई नको घ्यायला, दुसरं साधं गणित घेऊया. एक्स डी एक्स फ्रॉम से 2 to 3. तर आधी नॉर्मल इंटिग्रेशन करायचं. एक्सचं काय येतं? एक्स स्क्वेअर बाय 2. आता इथे प्लस सी लिहायचा नसतो. डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये प्लस सी येणार नाही आहे. 2 to 3 हे लिमिट्सचे आधी इंटिग्रेशनचे असतात ते नंतर इथे पुढे लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर काय करायचं, असे 2 ब्रॅकेट्स करायचे आणि मध्ये मायनस चिन्ह टाकायचं आहे. पहिल्या ब्रॅकेटमध्ये एक्सच्या ऐवजी अप्पर लिमिट सबस्टिट्यूट करून इथे लिहायचं. सो 3 स्क्वेअर बाय 2. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्सच्या ऐवजी लोअर लिमिट सबस्टिट्यूट करून इथे लिहायचं. सो 2 स्क्वेअर बाय 2. अँड देन यू हॅव टू सिम्प्लिफाय दिस. दिस इज 9 by 2 मायनस 4 by 2 दॅट इज 5 by 2. ओके. सो दिस इज हाऊ यू हॅव टू सॉल्व एक्झाम्पल्स ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन. तर तेच इथं केलेलं आहे. अप्पर लिमिट टाकताना काय होणार आहे, टीच्या वेळी जेव्हा इन्फिनिटी आपण टाकणार आहे. ओके. तर ई रेस्ड टू इन्फिनिटी येईल इथे. ऑल राईट. ई रेस्ड टू इन्फिनिटी म्हणजे 0 नव्हे, पण ईच्या डोक्यावर जर मायनस असेल आणि जर आपण तिथे इन्फिनिटी केला तर तो 0 येतो. तर अप्पर लिमिट विल गिव्ह यू 0 अँड लोअर लिमिट विल गिव्ह यू वेन टी इज 0 it is e raised to minus s minus a into 0, that is e raised to 0 and that is 1. Okay, and that will give you 1 upon s minus a. तर हे बऱ्यापैकी तुम्हाला ज्यावेळी तुम्ही डेफिनेट इंटिग्रेशन शिकाल तेव्हा हे तुमच्या लक्षात येईल. तर सो द फॉर्म्युला इज एल ऑफ ई रेज टू ए टी इज 1 upon s minus a.
जर तुमची थिअरी परीक्षा झाली तर त्याच्यामध्ये हे प्रूव्ह करायला येऊ शकतं, पण जर तुमची ऑनलाईन एक्झाम झाली तर त्याच्यामध्ये हे असे प्रूफ्स वगैरे काही येणार नाहीत. डायरेक्ट तुम्हाला गणितं सोडवायची आहेत. आलं लक्षात? सो वी आर गोइंग टू सॉल्व द एक्झाम्पल बट नॉट प्रूव्ह इट ॲटलिस्ट इन द ऑनलाईन एक्झाम. पण लक्षात ठेवा, ऑफलाईन होऊ शकतं आणि ऑफलाईनसाठी आपल्याला हे लागणार आहे. सिमिलरली इट कॅन बी प्रूव्ड दॅट L of e raised to minus at is 1 upon s plus a. ओके, दिस इज अगेन अ फॉर्म्युला. मगाशी आपण प्लस एटीसाठी केला होता. इथे प्लस असतो तेव्हा इथे मायनस असतो, आणि जेव्हा इथे मायनस असतो तेव्हा इथे प्लस असतो. ओके, अदरवाईज फॉर्म्युला इज सेम. नाउ द नेक्स्ट वन इज शो दॅट L of 1 is 1 upon s. Okay, so now f of t is 1 now, right? So L of 1 is e raised to minus st. f of t च्या ऐवजी 1 dt 0 to infinity. So e raised to minus st upon minus s, हे इंटिग्रेशन असं आपल्याला माहिती आहे, 0 to infinity. ह्यातला सबस्टिट्यूट कुणाला करायचं? टीला करायचं बरं का, कारण विथ रेस्पेक्ट टू टी आहे, तर हा टी व्हेरिएबल आहे आणि एस हा कॉन्स्टंट पकडायचा आहे आपल्याला. तर हा झाला, हे इथे कसं येतं बघा जरा, ई रेज टू मायनस एस टी अपॉन मायनस एस फ्रॉम 0 to infinity. यातलं -1 अपॉन एस मी कॉमन काढणार आहे. सो ई रेज टू मायनस एस टी फ्रॉम 0 to infinity. सो -1 अपॉन एस, आता इथे 0 टाकायचा. सो ई रेज टू मायनस इन्फिनिटी मायनस ई रेज टू 0. लक्षात आहे ना, ते 2 ब्रॅकेट्स असे, मध्ये मायनस टाकायचा, इथे अपर लिमिट टाकायचं आहे, इथे टीच्या ऐवजी लोअर लिमिट टाकायचं आहे. अँड ई -1 अपॉन एस हा झाला 0 -1 अँड दॅट इज 1 अपॉन एस. ओके, असं हे कॅल्क्युलेशन आहे. इथे पण मी करून दाखवलेलं आहे, पण हे थोडंसं जास्त एक्सप्लेनेशन. सो रिमेंबर द फॉर्म्युला, L of 1 is 1 upon s. I think we should stop here because this is already very heavy for you. I will cover the remaining formula in the next video. So let us end here. The video should not become very lengthy, or else it will be difficult for you to watch, right? Your data pack will be exhausted very soon. So goodbye. We will watch the next above formula in the next lecture.